नमस्कार. आज आपण सोलापूर जिल्ह्यातील सर्वात उंच ठिकाण असणारे असं मानलं जातं त्यापैकी हा सुळक्याचा डोंगर आहे. त्याची समुद्र सपाटीपासून उंची साधारणतः 500 ते 800 मीटरच्या आसपास आहे. आपण या ठिकाणाला आज भेट देण्यासाठी चाललो आहे. आजूबाजूने अशी सुंदर हिरवळ आहे. तुम्ही बघू शकता आजूबाजूने या वर्षीचा पावसाळा दीर्घकाळ लांबल्यामुळं अजून सुद्धा गवत हिरवगार आहे, हिरवळ आहे. वरती एक देवीचं मंदिर आहे. त्या मंदिराला आपण आज चाललो आहे. आजूबाजूनी पाठीमागे बघू शकता छोटे छोटे लहान लहान उंच डोंगर आहेत काही ठराविक अंतरावरती, परंतु तुलनेत त्या उंची खूप कमी आहे. ही सह्याद्री पर्वत रांगातील शंभू महादेव डोंगर रांगांचा हा भाग आहे आणि हा एक उंच सुळका आहे, उंच डोंगर आहे. याच्यावरती जागाही खूप कमी आहे. बाजूबाजूच्या टेकड्यातून बघू शकता याच्यावर तुलनेत जागा जास्त आहे, पण इथं मात्र तो सुळकाच आहे एकमेव, त्याच्यावर जागाही अपुरी आहे. तर चला आपण आज या ठिकाणाला भेट देऊ. आजूबाजूला बघू शकता तुम्ही खूप दूरपर्यंत सर्वत्र हिरवळ आणि मोकळं माळरान आहे. हा सगळा पर्जन्य छायेचा परिसर आहे. पावसाचं प्रमाण या परिसरामध्ये खूप कमी असतं. यंदा पावसाळा लांबलेला असल्यामुळे, पावसाळा दीर्घकाळ असल्यामुळे इथं हिरवळ सुद्धा आपल्याला जास्त बघायला मिळते. तर जाऊया या ठिकाणाला भेट देऊ आपण. पावसाळ्यामध्ये पर्यटनासाठी फिरण्यासाठी हे एक सुट्टीतील फिरण्यासाठी एक चांगलं ठिकाण आहे. या ठिकाणी काही काटेरी वनस्पती पण आढळतात. त्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला बोरीची झाडं जास्त आढळतात या परिसरामध्ये. या परिसरामध्ये आज सकाळी धुकं खूप पडलेलं होतं. दूर दूरपर्यंत आजही जास्त दूरचं दिसत नाही आपल्याला, कारण धुकं अजून हटलेलं नाही. पाठीमागे बघू शकता हा सुळका आहे उंच, आणि हा विस्तीर्ण असा पसरलेला पठारी प्रदेश, ओसाड, माळरान. या परिसरामध्ये पूर्वीच्या काळी म्हणजे मागील 10 वर्षापूर्वी म्हणजे 2010च्या अगोदर हा सगळा परिसर रिकामा होता. या परिसरामध्ये आपल्याला काही निसर्गातील जीव आढळत होते पूर्वी. त्यामध्ये प्रामुख्याने लांडग्यांची संख्या जास्त होती, कोल्हे होते, काही प्रमाणात हरणं सुद्धा आढळत होती. आता मात्र शेतीचं क्षेत्र वाढलंय, बागायती क्षेत्र या डोंगरापर्यंत आलंय. त्यामुळे आपल्याला सध्या इथं कोणताही प्राणी आढळत नाही किंवा बघायला पण मिळत नाही. आता एक प्रकारे प्राणी ते नामशेष झाले. हे बघू शकता ही अशी काटेरी वेगवेगळी वनस्पती आजही या ठिकाणी आढळतात. नमस्कार. आपण जसं वरती चाललोय तसे उंची तर खूप आहे, पण अगदी दम भरायला लागलाय, कारण रस्ता नाही आणि दगडावरून पाय घसरण्याची भीती वाटते. पलीकडच्या बाजूने रस्ता आहे, परंतु या बाजूने रस्ता नाही. बघू शकता ही कशी पायवाट आहे, आणि हा उंचावरूनचा नयनरम्य सुंदर असा निसर्ग. जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत पूर्णपणे हा मोकळा परिसर. चला तर वरती जाऊया आपण. मंदिर आणि वरून कसं दिसणारं
नैसर्गिक दृश्य आपण जसं वरती चाललोय तशी इथली जैवविविधता पूर्णपणे बदलत चालली आहे. खाली बोरीची झाडं होती, वरती पण आहे ती. ही एक वेगळीच वनस्पती आहे जी इतरत्र खाली आढळत नाही. ही वरती फक्त आहे, म्हणजे हिचं अस्तित्व फक्त आता उंचावरतीच टिकून आहे, कारण खालच्या भागामध्ये अजिबात आढळत नाही. ही एक प्रकारची दुर्मिळच वनस्पती आपल्याला म्हणावी लागेल, कारण अर्धा डोंगर चढून आल्यानंतर ना ती आढळते, खाली अजिबात आढळत नाही. अजून बघूया आपण वरती गेल्यानंतर अजून काय काय पाहायला मिळतंय आपल्याला वेगळं. हे बघा, आमच्या सोबत हा आमचा सोनू आणि हे आमचं पिल्लू आलेलं आहे. अर्धा डोंगर चढून आले आणि थकलेत खूप. आता आम्ही पाणी प्यायला थांबलोय. पाणी पिऊन पुन्हा वरती जाणार आहोत आम्ही. डोंगर अजून खूप उंच आहे, दूर आहे. हे आमचं सोनू आणि आमचं पिल्लू खूप थकलंय, तरी सुद्धा वरती जायची इच्छा खूप असल्यामुळं अजून सुद्धा ते पायी पायी चालतात. दमले ते तरी सुद्धा उत्सुकता आहे वरती जाण्याची आणि वरती जाऊन काय ती बघण्याची. आमचा सोनू चालून चालून थकलाय, पाय दुखतात म्हणतोय. पिल्लू, तुझं पाय दुखत आहे का? हा, जायचं का बरं अजून? चालत जायचं. चला बरोबर. पळायचं नाही, दमान चालायचं. दमान चालायचं, हळूच चालायचं. आणि आता आपण शेवटी ह्या मंदिराच्या खूप जवळ आलोय. आपण आलो त्या बाजूने रस्ता नव्हता, परंतु त्याच्या विरुद्ध दिशेने चांगला रस्ता बनवलेला आहे वरती येण्यासाठी. आणि हा आजूबाजूचा सुंदर असा निसर्ग. आणि हे मंदिर शेवटी आपण सोलापूर जिल्ह्यातील सर्वात उंच ठिकाण असणाऱ्या सुळक्याईच्या डोंगरावरती आलेलो आहे. आणि हा आजूबाजूचा सुंदर असा निसर्ग बघू शकता. आपण आता ह्या दुसऱ्या बाजूला आलेलो आहे. या बाजूने उत्तम चांगला रस्ता बांधलेला आहे आणि चढण्यासाठी पण वरती जाण्यासाठी हा तुलनेत सोपा मार्ग आहे. ती पाण्याची छोटीशी टाकी आहे, पाणी सुद्धा आहे. आणि हा पूर्ण वन विभागाचा परिसर असल्यामुळे वन विभागाने इथं स्थानिक पर्यटन विकास अंतर्गत काही सोयी सुविधा पण केलेल्या आहेत. महाराष्ट्र राज्याचे पक्षी वगैरे वेगवेगळी माहिती दिलेली आहे. सर्पदंश, प्राथमिक उपचार, विषारी साप. आणि इथे एक छोटंसं विश्रांती ठिकाण बनवलंय. आपण या बाजूने बघू शकतो हे मंदिर, त्याची उंची आणि भव्यता, देखणं स्वरूप आणि आजूबाजूचा हा परिसर. हे झाड आपल्याला मैदानी भागामध्ये खाली अजिबात आढळत नाही. हा पाठीमागून डोंगर आणि हे दृश्य आजूबाजूचं निसर्गाचं. आणि यावर्षी पावसाळा पण दीर्घ आहे, अजून पाऊस पडतोय. मागील 3-4 दिवसामध्ये पाऊस पडलेला आहे, त्यामुळे हिरवळ अजून कायम आहे, हिरवळ अजून टिकून आहे. त्यामुळे अधिकच सुंदर असं दृश्य दिसतंय. हे समोर आपल्याला पूर्णपणे
बागायती क्षेत्र दिसू लागले. हा विकास खूप अलीकडच्या काळातला, मग एक 10 वर्षापूर्वीचा असेल, कारण 2010च्या अगोदर हा सगळा परिसर हा माळरान मोकळा होता. याच्यावरती कधीही शेती केली गेली नव्हती. या परिसरामध्ये हा सगळा आजूबाजूचा परिसर हा पारंपरिकपणे बघितलं तर ह्या परिसरामध्ये ह्या डोंगराच्या आजूबाजूने एक 100 किलोमीटरपर्यंत तरी बघितलं आपण, 50 किलोमीटरपर्यंत निश्चितच हा सगळा मेंढपाळ समुदायाचा परिसर आहे. कारण हा डोंगराळ भाग आहे, सगळा कमी पावसाचं ठिकाण आहे, कमी पावसाचा प्रदेश आहे. इथे अशी वेगळी जैविकता आढळते. इथून समोरच सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहेत, शंभू महादेव डोंगररांगा. यामध्येच शंभू महादेवाचं मंदिर आहे. इथून काही जवळच आहे, ते फार लांब नाही. आणि याच डोंगररांगांमध्ये मराठा इतिहासामध्ये संताजी घोरपडे सेनापती होते. त्यांचंही कार्य याच डोंगररांगांमध्ये होतं. एकेकाळी स्वराज्याच्या काळामध्ये या परिसरामध्ये संताजी घोरपडे या रानामध्ये लपून बसल्याचे उल्लेख होते. कारखाळ्याच्या जंगलामध्ये लपून बसल्याचं म्हटलं जातं. तर आज हा खालचा पट्टा आहे. या पट्ट्यामध्ये आपण बघतो आज 300-400 वर्षानंतर ना पूर्णपणे मोकळं उजाड माळरान आपल्याला आढळतंय. आणि ह्या डोंगररांगांच्या पलीकडचा भाग म्हणजे हा मान नदीचं खोरं, आणि डोंगररांगांच्या अलीकडचा भाग हा भीमा नदीचं खोरं. हा तसा तर भीमा नदीच्या खोऱ्याचा भाग येतो. समोर अलीकडे काही काळामध्ये नवीन वृक्ष लागवड कार्यक्रम शासनाकडून सुरू आहे, त्यामुळे नवीन झाडं आढळत आहेत, हिरवळ आढळते. पण पूर्वी इथे काही नव्हतं. हा सगळा कुसळी गवताचा प्रदेश, तुलनेने तसा उजाड माळरान. परंतु हा स्थानिक पर्यटनासाठी, सुट्टीच्या आनंदासाठी, शहरी गर्दीतून, गोंगाटातून एक निसर्गरम्य मोकळं वातावरण, शुद्ध हवेचं ठिकाण ज्याला आपण म्हणू, असे ग्रामीण पर्यटनाच्या दृष्टीनं एक विरंगुळा म्हणून भेट देण्यासाठी हे ठिकाण उत्तम आहे. तसं या बाजूने हा कच्चा रस्ता आहे वरती जाण्यासाठी, आणि पलीकडच्या बाजूने आपण बघितलं की हा एक चांगला रस्ता बांधलेला आहे. इथे एक विश्रांतीचं ठिकाण पलीकडच्या बाजूला आहे, त्या बाजूने एक चांगला रस्ता बनवला आहे. या बाजूनं जुनाच असा कच्चा रस्ता पायवाट आहे. हे असं आजूबाजूचं दृश्य. आणि या रस्त्याने आपल्याला जाता येतं. इथे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे नैसर्गिक वनसंपदा म्हणण्यापेक्षा गवताळ, कुसळी गवताचा प्रदेश हा तसा तर कुसळी गवताळ प्रदेश, वेगवेगळ्या प्रकारचे गवत आढळतं. हे असं गवत साधारणतः हे खाली मैदानी भागात आता आढळत नाही, उंच वरती आल्यानंतरच आढळत, ज्याची उंची इतर गवतापेक्षा तुलनेनं मोठी आहे. कारण खालच्या भागातून हे गवत पूर्णपणे आता नामशेष झालेलं आहे, ते वरतीच आढळते. हा असा आजूबाजूचा समोरचा पूर्णपणे जिथपर्यंत आपली नजर जाईल तिथपर्यंत असा रिकामा, असा पूर्ण रिकामा माळरानाचा प्रदेश हा पठारी डोंगराळ प्रदेश सगळा. हे आपण बघू शकतो. त्यांच्यावरती जास्त जागा आपल्याला आढळते. पण हा डोंगर आहे, हा याचा जो वरचा भाग आहे, हा वरचा भागच फक्त आहे. जेवढा जागा आहे त्याच्यावरती फक्त मंदिर आहे. मंदिराव्यतिरिक्त अजिबात जागा नाही. त्याची पण आता झीज व्हायला लागलेली आहे. कारण पूर्वी याचा सुद्धा आकार मोठा होता, ह्या वरचा गोलाकार भागाचा. हा आता निम्माच राहिलेला आहे, कारण याची पडझड खूप मोठ्या प्रमाणावरती झालेली आहे. आणि आता फक्त मंदिरापुरती जागा शिल्लक आहे. जेवढी जागा शिल्लक आहे त्याच्यावरती फक्त मंदिर आहे. कारण नैसर्गिक घटनांनी तो भाग आता पूर्णपणे कमजोर आणि कमकुवत असल्यामुळं ढासळायला लागलेला आहे काळाच्या ओघामध्ये. बघू शकतो खाली आल्यानंतर जसं जसं आपण खाली येईल तसं तसा हा मोकळा
निसर्गाचा भाग आपल्याला आढळून येतो. काही वेगळ्या वनस्पती पण इथे आढळतात आणि स्थानिक पर्यटन असो किंवा काही खालून काही लोक पण येत आहेत ते आपल्याला दिसत आहेत वरती येताना. तर बघा, एक स्थानिक पर्यटनासाठी फिरण्यासाठी एक चांगलं ठिकाण आहे. सुट्टीच्या काळामध्ये फिरू शकता, मोकळा आनंद घेऊ शकता. आणि पावसाळी पर्यटनासाठी सध्या हिरवळ असल्यामुळे हे ठिकाण चांगलं आहे. आजूबाजूने उंचावरून निसर्गही, आजूबाजूचा परिसर सुंदर आहे, हिरवळीचा आहे. तर भेट देऊ शकता नक्कीच या ठिकाणाला. ठीक आहे, भेटू आपण पुढच्या अशाच एका वेगळ्या विषयावरती आपण